आणि यानंतर आताच्या घडीची मोठी बातमी, महत्त्वाची बातमी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे। आताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कृषी मंत्री कोकाटे यांच्यासाठी हा एक खूप मोठा दिलासा आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोकाटेंच्या शिक्षेवर आता कोर्टानं स्थगिती दिलेली आहे। हा एक खूप मोठा दिलासा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मानला जातोय। एक लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन देखील मंजूर करण्यात आलेला आहे। आणि आताच्या घडीला खरं तर कोकाटेंचे जे वकील आहेत ते माध्यमांशी बोलतायत, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत। मात्र ही अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड ती म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयानं आता स्थगिती दिलेली आहे। खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याचा आरोप कोकाटेंवर होता। या अनुषंगानं कनिष्ठ कोर्टानं कोकाटेंना शिक्षा सुनावलेली होती। या शिक्षेला आव्हान कोकाटेंनी सत्र न्यायालयात दिलेलं होतं आणि आता या संदर्भातली सुनावणी पार पडलेली आहे। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अविनाश, कोकाटेंसाठी खूप मोठा दिलासा आहे, काय नेमकी अपडेट? फार मोठा दिलासा म्हटलं जाईल, कारण मीडियामध्ये किंवा बाहेर अशी चर्चा होती की यांचं आमदारकीपद किंवा त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा देणार की काय, या कशावरती स्टे ऑर्डरवरती निकाल पाहिजे, कशावरती स्टे ऍप्लिकेशन उद्या सरकारी पक्ष पुन्हा त्यांची बाजू मांडणार, त्यानंतर फायनल, त्याच्यानंतर फायनल। उद्या फायनल निर्णय उद्या। थँक्यू। माणिकराव कोकाटेंचे वकील होते, ते माध्यमांशी संवाद साधत होते आणि सगळ्या सुनावणीच्या अनुषंगाने त्यांनी माहिती दिलेली आहे। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। अविनाश, काय नेमकी अपडेट आहे, आपण सांगत होतात मगाशी? अजिंक्य, नक्कीच दिलासा म्हणता येईल, कारण खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याने त्यांच्यावर आरोप होता आणि त्या प्रकरणावर त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती। मात्र नाशिकच्या सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला आहे। 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल। ठीक आहे अविनाश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर यावेळेला माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केलेला आहे कोर्टानं आणि त्यांच्या शिक्षेला स्थगिती देखील दिलेली आहे। त्यामुळे खूप मोठा दिलासा आहे हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।